नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चला तर बघूया आज मार्केटमध्ये काय झाले. तर मित्रांनो, मी काल तुम्हाला सांगितलं होतं 25,800 ही लेवल, ही कालचे जेवढे पण सेलर असतील त्यांचे स्टॉप लॉस असतील वरच्या साईडला, आणि तिथून मार्केट जाऊन त्यांचे स्टॉप लॉस घेऊन लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली येऊ शकतं. तर बघा मित्रांनो, बरोबर मार्केटने जवळपास 25,802 म्हणजे बरोबर त्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केट खाली आलेलं आहे बघा इथं. आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं खालच्या साईडनं मार्केटला जर वर जायचं असेल ना, तर खालची लिक्विडिटी घेऊन सुद्धा वर यावं लागेल. तर मित्रांनो बघा, मार्केट खालूनच गॅप डाऊन होऊन वर रिकवर झाले, म्हणजे खालचे सर्वांचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट परत वर आले. आणि वरच्या साईडला सुद्धा स्टॉप लॉस होते, म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये राहणार होते. तरी पण मार्केटने जवळपास वरच्यांचे सुद्धा स्टॉप लॉस घेऊन मार्केटने जवळपास त्यांचा स्टॉप लॉस घेऊन 125 पॉईंटची जवळपास खालच्या साईडला मुवमेंट दिली. आणि परत एकदा मार्केटने 25,800 मार्केट क्लोज होता होता 25,800 या लेवलला गेलं होतं. आणि इथून तरीसुद्धा ब्रेकआउट नाही करू शकलं मार्केट जवळपास मित्रांनो बघा. तर आजच्यासाठी बघूया मित्रांनो, हे बघा आता मार्केटमध्ये काय होतं आहे बघूया. हे बघा मित्रांनो, आता या इथं 5 मिनिटामध्ये बघू आपण. हे बघा मित्रांनो, या इथून एक ट्रेंड लाईन येते. हे बघा, तुम्हाला दिसत असेल की नाही. हे बघा, इथून एक ट्रेंड लाईन येते. ही वीक धरू नका तुम्ही, बॉडी टू बॉडी टच करा खालच्या साईडनं. हे बघा मित्रांनो, ही एकदम चांगल्या पद्धतीनं ट्रेंड डबल 1, 2 आणि 3 तीनदा मार्केटने इथं रजिस्ट केलेलं आहे. आणि आता चौथ्यांदा मार्केट वरून खाली येत आहे. आणि ही जी लेवल आहे ना, ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बघा. ह्या इथं मार्केटनं कन्सॉलिडेट करून बरेचसे बायर ॲड झाले होते, आणि ह्या इथं बऱ्याचशा जणांची स्टॉप लॉस असणार आहे. जवळपास लेवल आहे, पाहून घ्या लेवल कोणती आहे. 25,725 ही लेवल आहे मित्रांनो. इथं बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस असणार आहे. आणि पण विषय असा आहे, इथं खालच्या साईडला सुद्धा लिक्विडिटी आहे. इथं बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, तुम्ही पाहिलं असेल की नाही, गोल्डमध्ये असाच सिनारिओ झाला होता. खालची लेवल आहे 25,700, इथं पण बऱ्याचशा जणांची लिक्विडिटी आहे. तर मार्केट ही पहिली लेवल क्रॉस करून जर खाली काही वेळ टिकलं, तर काही खालची 25,700ची ही लिक्विडिटी घेऊन सुद्धा मार्केट वर जाऊ शकतं. आणि मित्रांनो बघा, मार्केटमध्ये सिनारिओ कसा आहे इथं. तेव्हा मार्केट जर समजा उद्या कुठं जरी क्लोज ओपन झालं, तर मार्केट इथं ओपन होऊन पहिले ह्या लेवलला पहिले रिस्पेक्ट देणार आहे मित्रांनो. आणि इथं जर समजा कॉन्सॉलिडेट करून खालच्या साईडला ब्रेक केलं, ही जर ट्रेंड लाईन ब्रेक केली मार्केटनं, तर इथं बरेचसे सेलर ॲड होणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथं सेलिंगचा अजिबात प्लॅन करायचा नाही मित्रांनो या लेवलला. कारण की सर्वांना दिसते ट्रेंड लाईन, आणि हा ब्रेकडाऊनसुद्धा सर्वांना दिसतोय. तर इथं बरेचसे सेलर ॲड होणार आहे, आणि आपल्याला बऱ्याचशा म्हणजे जे जास्त लोक करणार आहे आपल्याला ते करायचं नाही मित्रांनो. आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं बरेचसे सेलर ॲड झाले का एक चांगली मोठी हिरवी कॅन्डल होऊ द्यायची. आणि हिच्या लोला स्टॉप लॉस आणि हायला एंट्री घेऊन मार्केट वरच्यासाठी प्लॅन करायचं आहे मित्रांनो आपल्याला. आणि जर सेलिंगचं जर म्हटलं ना, तर सेलिंगचं पण ऐकून घ्या मित्रांनो. हे बघा, सेलिंगसाठी वरची लेवल आहे जवळपास 25,825 मित्रांनो. ही लेवल आहे वरच्या साईडला. मार्केट जर खाली कुठं जरी ओपन झालं, आणि मार्केट ओपन होऊन जरी वरच्या साईडला ह्या लेवलला कॉन्सॉलिडेट करून जर ब्रेक केलं ना मित्रांनो, आपल्याला इथं बायचं बघायचं नाही. बायचा बघायचा दुसरा सिनेरिओ आहे. पण आता सध्या सेलचं ऐकून घ्या. इथं जर मार्केटनं कॉन्सॉलिडेट करून ब्रेकआउट केलं, आपल्याला बाय करायचं नाही, तर सेलिंगसाठी बघायचं आहे मित्रांनो. ह्या लेवलला 25,825च्या लेवलला आपल्याला सेलिंगसाठी मार्केटला बघायचं आहे. तर हे लेवल आहे तुमच्यासाठी निफ्टीचे. आणि चला तर बँक निफ्टीचे बघूया आता. जेव्हा मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये आज मार्केटनं एकदम टॉपचा सिनारिओ केला होता. बरेचसे ट्रेडर आज बँक निफ्टीमध्ये ट्रॅप झालेले आहे. बघा, ही लेवल आहे ती. ह्या लेवलला मार्केटनं 1, 2 आणि 3 वेळा सपोर्ट घेतला, आणि चौथ्या वेळा कन्सॉलिडेट करून खालच्या साईडला ब्रेक केलं मित्रांनो. आणि मी तुम्हाला असाच सिनारिओ सांगत असतो. इथं खूप जास्त प्रमाणात सेलर ॲड होत्यात. आपल्याला अशी ग्रीन कॅन्डल तयार होऊ द्यायची आधी, आणि हिच्या हायला एंट्री करायची आणि लोला स्टॉप लॉस ठेवायचा आहे मित्रांनो. माझी स्ट्रॅटर्जीच अशी मित्रांनो. ट्रॅप ट्रेडिंग करतो मी, आणि त्यामध्ये आपली अशी स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. तर हे बघा किती चांगल्या पद्धतीनं यांना ट्रॅप केलेलं आहे मित्रांनो. आता तर आजच्यासाठी लेवल बघूया मित्रांनो बँक निफ्टीमध्ये. हे बघा, बँक निफ्टीमध्ये एक चॅनल येते वरच्या साईडला खालून. हे बघा, हे दिसत असेल तो. हे बघा, आपण लो धरला आणि बॉडी धरली, आणि खालच्या साईडने एक चॅनल येतोय, तुम्हाला दिसला असेल मित्रांनो. हे बघा,
आता मार्केट ह्या चॅनलला सपोर्ट घेणारे मार्केट ह्या चॅनलजवळ. तर आपल्याला इथं एंट्री बघायची आहे. 5 मिनिटामध्ये चालूया. हे बघा आता इथं काय झालेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, खालचे सगळे ट्रॅप झालेले आहे. तर मग त्यामुळे यांनी ह्या लेवलला स्टॉप लॉस ठेवलेले असणार आहे आपली. जवळपास ही लेवल किती आहे 60,100. तर आपल्याला ॲक्युरेटने जायचं आहे, थोडं खाली यायचं आहे. 60,050 ते 60,100 या लेवलमध्ये तुम्ही कुठं पण एक स्टॉप लॉस धरू शकता. डायरेक्ट एंट्री करू नका. इथं जर येऊन मार्केटनं मी तुम्हाला सांगितलं हे असं जर काही सिनारिओ झाला खालच्या साईडला इथं येऊन समजा मार्केटनं कन्सॉलिडेट करून खाली ब्रेक केलं तर अशी चांगली कॅन्डल घेऊन द्या आणि मग तुम्ही बाईंगसाठी बघा. आणि जर सेलिंगसाठी जर म्हटलं ना, जर मार्केट इथंच कुठं ओपन झालं आणि इथं खूप वेळ टाईमपास केला आणि खालच्या साईडला ब्रेक केलं तर मग ही जी वरची लेवल आहे ना, इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस असणार आहे मित्रांनो. तर मार्केटला परत वर जाऊ द्यायचं, यांचे स्टॉप लॉस घेऊन द्यायचे आणि जर का खाली एखादी चांगली रेड कॅन्डल झाली तर मग इथं सेकंड टाईममध्ये एंट्री घ्यायची मित्रांनो आणि मग वर स्टॉप लॉस लावायचा आहे. तुम्हाला समजलं असेल. तर मार्केटमध्ये तुम्हाला मित्रांनो असं सर्वाइव्ह करावं लागणार आहे, कारण की आता सध्या इंडेक्समध्ये 70 ते 75% ट्रॅप ट्रेडिंग होते आणि आपल्याला ट्रॅप व्हायचं नाही मित्रांनो. आणि जर तुम्हाला वरच्या साईडला जर बघितलं ना, हे बघा ही लेवल आहे, इथं बऱ्याचशा मार्केटनं जाता जाता खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिलेलं आहे आणि ही जी लेवल आहे इथं बऱ्याचशा जणांची स्टॉप लॉस आहे मित्रांनो. लेवल किती आहे हे बघा, लेवल सांगतो मी तुम्हाला 60,300 लेवल आहे बघा. ही लेवल 60,300 इथं बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस आहे. तुम्ही ॲक्युरेट धरू नका. 60,300 लेवल आहे आणि वरच्या साईडला इथं पण लिक्विडिटी आहे. मार्केटला तुम्ही जर स्टॉप लॉस लावायचा असेल तुम्हाला चांगला स्टॉप लॉस आहे 60,340. हा एक तुमच्यासाठी चांगला स्टॉप लॉस आहे. वरच्या साईडला मार्केट कुठं जरी ओपन झालं, जर खाली जर ओपन झालं तर मार्केट ही खालची लेवलला रिस्पेक्ट करणार आहे आणि जर वर कुठं तरी ओपन झालं तर मार्केट ही वरची लिक्विडिटी घेऊन सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं मित्रांनो. आणि खालच्या साईडनं या चॅनलला इग्नोर करू नका. हा चॅनल एक सपोर्टसारखं काम करणार आहे मित्रांनो. होऊ शकतं मार्केट इथं ब्रेकडाऊनसुद्धा करेल, पण आपल्याला इथं बाईंगचंच बघायचं आहे, कारण की खाली सायकोलॉजिकल लेवलसुद्धा आहे 60,000चा. तर मार्केट सहजासहजी याला खालच्या साईडला ब्रेक करणार नाही आहे. आणि ब्रेक जरी करायचं जर झालं खालच्या साईडनं सेल एंट्री जरी करायची झाली तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं प्लॅन करायचं आहे खालच्या साईडला. तर धन्यवाद मित्रांनो. आपली ॲनालिसिस आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.